बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। दिल्लीमध्ये अमित शहांसोबत शिंदे फडणवीसांची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सहकार क्षेत्रासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती शिंदेंनी दिली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार येत्या 30 जानेवारीपूर्वी होण्याची शक्यता आहे। दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही हिरवा कंदील मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। महाविकास आघाडीच्या काळात मला तुरुंगात टाकण्यासाठी संजय पांडेंना टार्गेट दिलं होतं आणि मवियावर देवेंद्र फडणवीस यांनी हा गंभीर आरोप केलाय। माझ्या गृहमंत्री पदाच्या काळामध्ये असा प्रकार घडलेला नाही। महाविकास आघाडी सरकारमध्ये अशी कोणतीही योजना नव्हती, असं माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। नाना पटोलेंनी फडणवीसांचे सर्व आरोप खोडून काढलेले आहेत। जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचे फडणवीसांचे प्रयत्न सुरू असल्याचा पटोले यांनी टोला लगावलाय। राज्यामध्ये महाविकास आघाडी पक्षासोबत कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपचं काहीही करू शकत नाहीत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। शरद पवारांच्या भीतीपोटी भाजप राष्ट्रवादीच्या मागे लागली असं जयंत पाटील म्हणाले होते। यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले। ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 22 नगरसेवक पक्षाची साथ सोडणार आहेत। वेगळा गट स्थापन करणार नाहीत तर बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जाणार असल्याचं नगरसेवकांनी म्हटलंय। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून पुन्हा एकदा टीका केली आहे। फक्त सही करून आल्यावर कामं होत नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। आदित्य ठाकरेंनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला। आशिष शेलारांसाठी ठाकरे कुटुंब हे नवीन नेहरू झाल्याचं त्यांनी म्हटलंय। धनुष्यबाण चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय 30 जानेवारीला लागणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। 30 जानेवारीला दोन्ही गटांचा युक्तिवाद होणार नसल्याची देखील माहिती आहे। पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये आरोप निश्चितीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे। तपास यंत्रणेनं समन्स रिपोर्ट सादर न केल्यानं कालची सुनावणी तहकूब झाली आहे। किरीट सोमय्या उर्फ पोपटलाल माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत असून शिवसेना नेत्यांवर ते चिखलफेक करतायत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केलाय। कसबा विधानसभेची जागा महाविकास आघाडीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केलेली आहे। साई रिसॉर्ट प्रकरणी पुन्हा कोर्टात जाणार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय। किरीट सोमय्या सर्वांना उद्ध्वस्त करायला बसलेत असं देखील त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलेले आहेत, मात्र या शक्तीला शिवशक्ती भीमशक्ती म्हणता येणार नाही। खरी भीमशक्ती आमचीच असा टोला रामदास आठवले यांनी आंबेडकरांना लगावलाय। वाशिष्ठी नदी प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणून नेता येईल इतकं चांगलं काम करू असं आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलंय। कणकवलीतल्या करडी गावात 2 गटांमध्ये राडा झाल्याची घटना घडली। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बाचाबाची झालेली आहे। कणकवलीमध्ये 2 राजकीय गटात झालेल्या राड्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सतीश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पुन्हा असा प्रयत्न झाला तर जशास तसं उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलंय। भाजप सरकारच्या काळामध्ये आम्ही शिक्षकांसाठी भरघोस कामं केल्यामुळे कोकणातील सर्व शिक्षक संघटना आमच्या बाजूने भक्कम उभ्या आहेत असा विश्वास बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय। आणि आता ठाण्यातून एक मोठी बातमी। ठाण्यातील विटावा इथल्या रस्त्यावरील 12 दुभाजक पायानं पाडणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। समीर भोईर या दुभाजक पाडणाऱ्यावर कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। लाथा मारून रस्त्यावरील दुभाजक पाडतानाचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेलं होतं आणि लोकांच्या जीविताला हानी पोहोचवण्याच्या उद्देशानं केलेलं कृत्य असा गुन्हा या तरुणावर दाखल करण्यात आल्याचं समजतंय। बारा दुभाजक पाडणारा समीर भोईर हा तरुण आता अटकेत आहे। मुकुंद केणी क्रीडा संकुल इथली ही घटना होती। कळवा पोलिसांनी या संदर्भातला आता गुन्हा दाखल केलेला आहे। ठाण्यामध्ये एका तरुणानं लाथा मारून दुभाजक पाडले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतरची बातमी न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची। सावित्रीबाई फुले विद्यापीठातील अभियांत्रिकी द्वितीय वर्षाच्या परीक्षा अखेर 8 दिवसांनी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। विद्यार्थ्यांनी कालच हे आंदोलन केलं होतं आणि न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती। अखेर विद्यापीठ प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली आहे। लागोपाठच्या परीक्षांनी विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं वेळापत्रक कोलमडून पडलेलं होतं आणि या सगळ्या आता प्रकारानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेले आहेत। आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात।
राष्ट्रवादी हा पक्ष नसून ती टोळी आहे. अजेंडा नसलेली राष्ट्रवादी फक्त फुटणार नाही तर एक दिवस पक्ष पूर्णपणे संपणार आहे, असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं. राज्यपालांचं पदमुक्त होण्याचं पंतप्रधानांना पत्र हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी साताऱ्यात केलं. मी 6वी पासून इंग्रजी शिकलो तर शरद पवार 7वी पासून इंग्रजी शिकले. गरजेचं नाही की इंग्रजी भाषा यायलाच हवी, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरद्वारे भाजपचा प्रचार केला जातोय. यामुळे आचारसंहितेची पायमल्ली होत असल्याचा आरोप भुसावळ इथल्या ठाकरे पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. एसीबीनं 395 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे परवानगी मागितल्याचं माहिती अधिकारातून उघड झालंय. मात्र महापालिका आयुक्तांनी चौकशीसाठी परवानगी न दिल्यानं भ्रष्टाचारांची प्रकरणं रखडलेली आहेत. भिवंडी शहरामध्ये शांतीनगर इथं रस्त्याचं काम सुरू असताना तो रस्ता खचला. ड्रेनेज लाईनचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं हा रस्ता खचल्याचा नागरिकांचा आरोप आहे. इंदापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घोड्यांचा बाजार भरवण्यात आलाय. या बाजारामध्ये नारवाड, काठेवाड आणि सिंध जातीचे घोडे मोठ्या संख्येनं दाखल झालेत. आतापर्यंत 60 ते 70 घोड्यांची विक्री झाली असून आतापर्यंत 1.5 कोटींची उलाढाल झाली आहे. सांगलीच्या हरिपूर, वारणा, कृष्णाकाठी रिव्हर्स रिक्षा स्पर्धा पार पडल्या. कमीत कमी वेळात अंतर पार करण्याच्या या शर्यतीत रिक्षा चालकांचं थरारक कौशल्य पाहायला मिळालं. बुलढाण्यातील मासरूळमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. ही शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बंगळुरूमध्ये एका विक्षिप्त व्यक्तीनं फ्लायओव्हरवरनं पैसे फेकल्याचं समोर आलेलं आहे. 10 रुपयांच्या नोटांसाठी फ्लायओव्हरखाली तुफान गर्दी देखील झाली होती. मुंबई विमानतळावर डीआरआयनं मोठी कारवाई केली आहे. विमानतळावरून टोळीकडून 38 किलो सोनं जप्त करून याची किंमत अंदाजे 21 कोटी रुपये इतकी आहे आणि या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. मालेगाव चाळीसगाव मार्गावर भरधाव वेगानं जाणाऱ्या कार आणि बाईकचा अपघात झाला. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर लोणी स्टेशनजवळ दुचाकीचा अपघात झाला. यात एक जण गंभीर जखमी झालाय आणि ही अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कोपरगावच्या भोजडे गावातल्या किरण ठाकरे यांच्या घरात उल्का सदृश वस्तू कोसळली. ही उल्का सदृश वस्तू घराचा पत्रा फोडत घरात येऊन पडल्यानं घबराटीचं वातावरण निर्माण झालं. भिवंडी तालुक्यातील खालिंग खुर्द गावात बौद्ध स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ग्रामस्थांची कुचंबना होते आणि यामुळे पाईपलाईनवरच्या अरुंद रस्त्यावरून अंत्ययात्रा ग्रामस्थांना न्यावी लागते. भिवंडी तालुक्यात जमिनीच्या वादातनं 2 कुटुंबांमध्ये हाणामारीची घटना घडली. या हाणामारीमध्ये 4 ते 5 जण गंभीररित्या जखमी झाले. त्या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात भीमा केसरी कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी राज्याच्या जनतेच्या मनातील मीच महाराष्ट्र केसरी असल्याचा दावा सिकंदर शेख यांनी केला. पश्चिम विदर्भामध्ये म्हणजे अकोला, बुलढाणा आणि वाशिममध्ये बुधवारी पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेनं व्यक्त केली आहे. उत्तर भारतामध्ये होत असलेला हवामान बदल, दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील येणाऱ्या वाऱ्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यानं पावसाची शक्यता आहे. पुण्यातील राहुल चित्रपटगृहाबाहेर पठाण चित्रपटाचा बॅनर काढून जय श्रीरामच्या घोषणा दिल्यानं आणि शाहरुख खानच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. साताऱ्यातील प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील कार्यक्रमामध्ये अश्लील नृत्य करत असल्याच्या कारणावरून सातारा कोर्टामध्ये फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे कोर्ट 23 मार्चला पडताळणी करून गौतमी पाटीलच्या विरोधात गुन्हा दाखल करून नोटीस काढण्याची शक्यता वर्तवली जाते. नांदेडमधील 150 कोटी रुपयांच्या कामाला राज्य सरकारनं दिलेली स्थगिती औरंगाबाद खंडपीठानं उठवली आहे. शिंदे फडणवीस सरकार येताच या कामांना स्थगिती देण्यात आली होती. त्याविरोधात महापौर जयश्री पावडेंनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी आगाराच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. रोजच्या उत्पन्नामध्ये 2.5 लाख रुपयांचं उत्पन्न आता कमी झालेलं आहे. बीडच्या माजलगावात पोस्ट ऑफिसमध्ये निराधारांना पगारासाठी फेऱ्या माराव्या लागतायत. पोस्ट ऑफिस सकाळी 10 ऐवजी दुपारी 12 वाजता उघडतंय. कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. वाशिममध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. महिन्याभरात 1,500 वाहन चालकांवर कारवाई झाली असून यातून 3.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. मनमाड रेल्वे जंक्शन स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावरची स्कॅनिंग मशीन बंद आहे. त्यामुळे एखाद्यानं याचा फायदा घेऊन घातपात घडवल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय. थंडीची लाट आल्यानं मासेमारी बोटींना मासे मिळणं अवघड झालंय. त्यामुळे हर्णे बंदरातील मासे खरेदी विक्रीवर याचा थेट मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. लोणावळ्यातील कार्ला एकविरा मंदिर विकासासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी MSRDCच्या माध्यमातून 40 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे शिंदेंच्या पक्षाचे खासदार श्रीरंग बारणेंनी एकविरा देवीच्या मंदिर परिसराची पाहणी केली.
जळगावच्या गोदरी गावात अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा समाजाकडनं कुंभाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या निमित्तानं संत धोंडीराम महाराज आणि आचार्य चंद्रबाबा महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत शोभायात्रा काढलेली होती। शोभायात्रेवर हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी करण्यात आली। भिवंडीमध्ये मुख्य रस्त्याच्या कडेला कालबाह्य औषधं आणि गोळ्या फेकून देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे अशा प्रकारे औषधं रस्त्यावर फेकणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी होतीये। आणि आता यानंतरची एक मोठी बातमी मुंबईकरांसाठी आहे। मुंबईमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट प्रशासनाकडून आता वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला आहे। बेस्ट प्रशासनाकडून मुंबईमध्ये 18% वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगासमोर ठेवण्यात आलेला आहे आणि याचा सर्वात मोठा फटका हा झोपडपट्टी आणि चाळीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक बसणार असल्याचं सांगण्यात येत आहे। 100 युनिट वापरणाऱ्या ग्राहकांच्या वीज दरवाढीमध्ये 18% वाढ करण्याचा प्रस्ताव असून 301 ते 500 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या दरामध्ये 2% दरवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। जास्त वीज वापरत असलेले ग्राहक आपल्याकडे आकर्षित करण्याचा बेस्ट प्रशासनाचा हा प्रयत्न आहे। तिकडे नांदेडच्या नायगावमध्ये उन्हाळी ज्वारीच्या पिकांवर काजळी रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे ज्वारी काळी पडली आहे। ही बातमी आपण पाहणारच आहोत, मात्र आणखीन एक मोठी बातमी समोर येते। दिल्लीच्या जेएनयूच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या 2 गटांमध्ये मोठा वाद झालेला आहे आणि बीबीसीची डॉक्युमेंटरी दाखवण्याच्या मुद्द्यावरनं झालेल्या वादातनं दगडफेक झाल्याचं देखील समजतंय। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जेएनयू मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना झालेल्या गुजरात दंगलीवर त्यांच्या भूमिकेबाबत भाष्य करणाऱ्या माहितीपटावरून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राडा झालाय। भाजप आणि संघाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये हा संघर्ष झाल्याची माहिती मिळते आणि जेएनयू विद्यार्थी संघाच्या कार्यालयात या डॉक्युमेंटरीचं स्क्रीनिंग सुरू असताना अचानकपणे वीज पुरवठा खंडित करण्यात आला आणि त्यानंतर दगडफेक झाल्याचा देखील आरोप करण्यात येतोय। जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या वतीनं विद्यार्थी संघाच्या कार्यालयात माहितीपट दाखवण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं। हा माहितीपट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती, मात्र स्क्रीनिंग दरम्यान विद्यापीठ प्रशासनानं वीज पुरवठा खंडित केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर हा सगळा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। आणि यानंतर पुन्हा एकदा वेगवान स्वरूपात 100 बातम्या पाहूया। नांदेडच्या नायगावमध्ये उन्हाळी ज्वारीच्या पिकांवर काजळी रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे ज्वारी काळी पडतीये। शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान होत आहे। येवल्यामध्ये हवामान बदलामुळे कांद्याच्या पिकांवर करपा, मावा या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यामुळे कांद्याच्या उत्पन्नात मोठी घट झाल्यानं पाटोद्यातील एका शेतकऱ्यानं शेतात मेंढ्या सोडून दिल्या। वाशिममध्ये यंदा चांगला पाऊस झाल्यानं 28,462 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे। दरवर्षीपेक्षा यंदा गव्हाचं क्षेत्र 30% वाढलंय। गव्हाला चांगले दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। गावरान मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या नांदेडमधील बरबडा गावात सध्या मिरचीच्या तोडणीला सुरुवात झालेली आहे। रंगानं लाल आणि चवदार असलेल्या या मिरचीला तेलंगणासह मराठवाड्यातून मोठी मागणी आहे। मुंबई महानगरपालिकेतील 15,000 कंत्राटी कामगारांचं मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे। पालिकेतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्यावं अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियननं केलेली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताचे 51वे विदर्भ प्रांत अधिवेशन अकोला इथे थाटात पार पडलं। या अधिवेशनात विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधून 1000 कार्यकर्ते सहभागी झाले होते। बुलढाण्यातल्या खामगावात डॉक्टर गौरव लड्ढांच्या खासगी रुग्णालयात उपचाराला आलेल्या दाम्पत्यासोबत गैरवर्तन करत लूटमार केल्याचा आरोप करण्यात आलाय। पीडित दाम्पत्य 2 वर्षाच्या चिमुकलीसोबत गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करतायत। त्यांनी न्याय मिळण्याची मागणी केली आहे। रिक्षा चालकांसाठी लावण्यात आलेल्या अतिरिक्त शुल्काविरोधात सांगलीतील रिक्षा चालक रस्त्यावर उतरले। रिक्षा चालकांनी चिंतामण नगर रेल्वे पुलापासून आरटीओ कार्यालयापर्यंत दंडवत आंदोलन केलं। उस्मानाबादच्या शासकीय विमा कंपनीच्या कार्यालयात जनहित शेतकरी संघटना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। कार्यकर्त्यांनी कार्यालयातल्या खुर्च्यांची तोडफोड करत कर्मचाऱ्याच्या अंगावर शाईफेक देखील केली आहे। अकोला वाढीव हद्दीतील ग्रामपंचायत कर्मचारी कृती समितीनं काम बंद आंदोलन केलं। 31 ऑगस्टला महापालिकेची हद्दवाढ होऊन 6 वर्षांचा कालावधी झाला, मात्र अद्यापही ग्रामपंचायतील कर्मचाऱ्यांना महापालिकेत समायोजन न केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। कोयना अभयारण्य प्रकल्पग्रस्तांनी सांगलीमध्ये वनविभागाच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केलंय। प्रकल्पग्रस्तांना सरकारकडून दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यानं हे आंदोलन करण्यात येत आहे।
चिपळूणमधील सोनगावमधील ग्रामस्थ एमआयडीसी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेले आहेत. लोटे एमआयडीसी मध्ये असलेल्या अनधिकृत गोशाळेवर कारवाई व्हावी म्हणून हे उपोषण सुरू आहे. पठाण चित्रपटाच्या विरोधामध्ये सांगलीमध्ये बजरंग दल आक्रमक झालंय. पठाण चित्रपट रिलीज झाल्यास आंदोलन करू असा इशारा बजरंग दलानं चित्रपटगृह चालकांना दिलेला आहे. कोरोना काळातील थकीत प्रोत्साहन भत्ता रक्कम देण्यात यावा या मुख्य मागणीसह आशा स्वयंसेविकांनी नांदगाव पंचायत समितीसमोर मुक्कामी आंदोलन सुरू केलंय. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय या आंदोलनकर्त्यांनी घेतलाय. बुलढाण्यातल्या जवळा इथं ग्रामस्थ देविदास मोरे यांनी चक्क विहिरीत बसून आमरण उपोषण सुरू केलंय. गावठाणला लागून असलेली घरं नियमानुकूल करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. राज्यभरात अनेक बोगस कंपन्यांकडून सर्रास बोगस खत विक्री सुरू आहे. याच्या निषेधार्थ जनशक्ती संघटनेकडून प्रजासत्ताक दिनी पुण्यातील कृषी आयुक्त कार्यालय पेटवण्याचा इशारा देण्यात आलाय. मुंबईतल्या एका जोडप्याला लोणावळ्यामध्ये शस्त्रांचा धाक दाखवून लुटण्यात आलं. यावेळेला झालेल्या झटापटीमध्ये पर्यटक युवक जखमी झालाय. लोणावळा पोलिसांकडून सध्या आरोपींचा शोध सुरू आहे. जुन्या पुणे मुंबई हायवेवर खंडाळ्यातील एका दरीत दुचाकीस्वार पडला होता. या दुचाकीस्वाराची पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं सुखरूप सुटका केली आहे. चीनमधील घातक कीटकनाशकांचा भारतामध्ये वापर होत असल्याची माहिती उघड झालेली आहे. मुंबई बंदरावरून ही घातक कीटकनाशकं जप्त करण्यात आल्याची माहिती DRIनं दिलेली आहे. बाजारात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना मुंबईच्या मालवणी पोलिसांनी अटक केलेली आहे. दोघांकडून 19 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. डोंबिवलीमध्ये 19 वर्षीय दुचाकी चोरानं दुचाकी चोरण्याचा सपाटा लावलेला होता. या एकट्यानं तब्बल 13 दुचाकी चोरल्यात. सीसीटीव्ही फुटेजेसच्या मदतीनं या चोरट्याला कल्याणच्या गुन्हे शाखा पथकानं अटक केलेली आहे. भिवंडी न्यायालयामध्ये 2,000ची लाच मागितल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागानं लिपिकाला अटक केलेली आहे. दाखल प्रकरणाचे नंबरिंग करण्यासाठी लिपिकानं लाच मागितली होती. 2019 पासून फरार असलेल्या आरोपीला लोखंडी पिस्तूल आणि 2 जिवंत कारतुसांसह जेरबंद करण्यामध्ये तलासरी पोलिसांना यश आलंय. आरोपीकडून 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात 6 दिवसात 7 मृतदेह आढळलेले आहेत. यात 3 लहान मुलांचा देखील समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यातल्या कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे क्राईम ब्रांचनं तब्बल रेकॉर्डवरच्या 11,000 गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. या सर्वांवर क्राईम ब्रांचच्या 6 युनिट्स नजर ठेवणार आहेत. पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये मोबाईल चोरीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. आठवडे बाजारात मोबाईल चोरीची घटना घडली आहे. मोबाईल चोरी करणारे 4 चोरटे हे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. औरंगाबादमध्ये एका विवाहितेनं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. पती, सासू आणि सासरे घराबाहेर गेल्यानंतर या महिलेनं टोकाचं पाऊल उचललंय. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत. आज माघी गणेश जयंतीनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मंदिरात आणलेल्या पाळण्यासाठी 2 किलो 280 ग्रॅम सोनं वापरण्यात आलेलं आहे आणि या पाळण्यासाठी बाजूचे स्टँडसाठी 10 किलो चांदी वापरण्यात आली आहे. शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण हा सिनेमा आज रिलीज होतोय आणि रिलीजपूर्वीच या चित्रपटानं देशभरामध्ये खळबळ उडवून दिलेली होती. शाहरुख खानच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या शहरातल्या थिएटर्सचं बुकिंग केलं असून या चित्रपटाच्या बाबतीत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मावळातील तिकोणा किल्ल्याची दुरावस्था झाली आहे. या किल्ल्याच्या संवर्धन व्हावं यासाठी वडगावच्या दुर्ग संवर्धन संस्थेनं पुरातत्व विभागाला आराखडा सादर केलाय. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.